नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। लेटेस्ट जॉब अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। मित्रांनो, भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत गट अ, ब व गट क संवर्गाची विविध पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे। यामध्ये अधिकारी, सहाय्यक, लेखापाल, स्टेनोग्राफर यांसारखी महत्त्वाची पदं असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 1,12,400 पर्यंत पगार देखील दिला जाणार आहे। विशेष म्हणजे SC, ST, फिजिकली डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। महाराष्ट्रातच पेपर देण्याची सुवर्ण संधी उमेदवारांना या पदांसाठी दिले जाणार आहे। बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, वयोमर्यादा काय असायला हवी, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता, भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या मार्फत गट अ, ब आणि क संवर्गाची पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे। यामध्ये गट अ संवर्गाचं डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटंट हे पद असणार आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 30 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे। 9 जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहे, ज्यासाठी उमेदवारांना 56,100 ते 1,77,500 या जबरदस्त स्किलनुसार पगार दिला जाणार आहे। पुढचं जे पद आहे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट हे पद असणार आहे। या पदासाठी उमेदवारांना 35,400 ते 1,12,400 अशा स्केलनुसार पगार असणार आहे। गट ब संवर्गाचं हे पद आहे आणि या पदासाठी 1 जागा या ठिकाणी भरली जात आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। पुढचं पद आहे ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, हे देखील गट ब संवर्गाचं पद आहे। पगार देखील या पदासाठी सेमच असणार आहे, 35,400 ते 1,12,400 आणि याही पदासाठी 18 ते 30च्या दरम्यान उमेदवारांचं वय असणं आवश्यक असणार आहे। पुढचं जे पद आहे अकाउंटंट म्हणजेच लेखापाल हे पद आहे, ज्यासाठी उमेदवारांना 29,200 ते 92,300 या 7व्या वेतन आयोगानुसार जबरदस्त असा पगार दिला जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 30 वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे। सर्वाधिक जागा लेखापाल या पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहे, 42 जागा असणार आहे। कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे। आणि सर्वात शेवटी स्टेनोग्राफर हे जे पद आहे हे देखील गट क संवर्गाचं असणार आहे, ज्यासाठी 25,500 ते 81,100 या स्केलनुसार उमेदवारांना पगार दिला जाणार आहे। याही पदाच्या 31 जागा असणार आहे। मित्रांनो, स्टेनोग्राफर हे पद वगळता बाकी पदांसाठी उमेदवारांचं वय 18 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। मात्र स्टेनोग्राफर या पदासाठी उमेदवारांचं वय 18 ते 28च्या दरम्यान या ठिकाणी मागितलेलं आहे। आता या सर्व पदांसाठी उमेदवारांनी 30 ऑक्टोबर 2025 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे। या पदांसाठी ॲप्लिकेशन करताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही दिलेल्या क्रमांकावरती संपर्क साधू शकता किंवा मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता। आता प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं हे देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। पहिलं जे पद आहे डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटंट गट अ संवर्गाचं हे पद आहे। यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमचं MBA फायनान्स असणं आवश्यक असणार आहे। 30 वर्षापर्यंत या पदासाठी वयाची अट असणार आहे। पुढचं जे पद आहे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट गट ब संवर्गाचं हे पद आहे आणि या पदासाठी लायब्ररी सायन्समधनं उमेदवारांची पदवी असणं आवश्यक असणार आहे। त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर या पदासाठी दिलेल्या विषयातनं तुमची मास्टर पदवी असणं आवश्यक असणार आहे, म्हणजे पदव्युत्तर पदवी या पदासाठी या ठिकाणी मागितलेले आहे। त्याचे विषय देखील तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता। तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे। अकाउंटंट हे जे पुढचं पद आहे, या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंटचा कोर्स तुमचा पूर्ण आहे, तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। त्यानंतर स्टेनोग्राफर या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्या शाखेतून पदवी आणि दिलेला टायपिंग स्पीड उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो गट अ, ब आणि क संवर्गाची ही कायमस्वरूपी पदभरती असणार आहे। यासाठी उमेदवारांचं वय 18 ते 30च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे। मात्र जे राखीव प्रवर्गातील उमेदवार आहे अशा उमेदवारांना वयाची विशेष सवलत या ठिकाणी देण्यात आलेली आहे, जसे की SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, तर जे फिजिकली डिसेबल्ड पर्सन आहेत त्यांच्यासाठी 10, 13 आणि 15 वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सवलत देण्यात आलेली आहे।
या व्यतिरिक्त डिपार्टमेंट कॅन्डिडेट डिटेल्स देखील या ठिकाणी वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे। आता मित्रांनो, या पदांसाठी SC ST फिजिकली डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे। मात्र बाकी उमेदवारांना 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क पे करणं आवश्यक असणार आहे आणि हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता। यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग सारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकणार आहात। ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर काही सविस्तर सूचना उमेदवारांसाठी या ठिकाणी दिलेल्या आहे, त्या तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे। ॲप्लिकेशन करण्यासाठी दिलेल्या संकेतस्थळावरती तुम्हाला यायचं आहे। संकेतस्थळाची लिंक देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तिथे आल्यानंतर तुम्हाला तुमची ईमेल ॲड्रेस असेल, मोबाईल नंबर असेल, तो भरल्यानंतर एक रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल नंबरवरती SMS द्वारे किंवा तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती प्राप्त होणार आहे। तो रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव असेल तर अनुभव संदर्भाची माहिती, फोटोग्राफ, सिग्नेचर, विचारलेले सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे। आता यासाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन टेस्ट या पदांसाठी घेतली जाणार आहे। त्याचं देखील डिटेल तुम्ही पदानुसार या ठिकाणी बघू शकता। पहिलं जे पद आहे डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंटंट आहे। या पदासाठी 2 टियरमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे। पहिली टियर तुमची CBT एक्झाम असणार आहे आणि दुसऱ्या टियरमध्ये तुमचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतला जाणार आहे। आता अशा पद्धतीने मित्रांनो 135 मार्कपैकी तुमचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे। पुढचं जे पद आहे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट हे असणार आहे। यामध्ये देखील 2 पार्टमध्ये उमेदवारांची एक्झाम घेतली जाणार आहे। पार्ट 1 जो आहे तुम्ही बघू शकता, यामध्ये कशा पद्धतीने 60 प्रश्न 60 गुणांसाठी विचारले जाणार आहे आणि जो पार्ट 2 जो आहे त्यामध्ये देखील 60 प्रश्न 60 गुणांसाठी विचारले जाणार आहे। तर अशा पद्धतीने 120 प्रश्न टोटल 120 गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्यामार्फत उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे। त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर या पदासाठी देखील पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 वेगवेगळ्या पार्टमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे। 120 प्रश्न 120 गुणांसाठी विचारले जाणार आहे, ज्यासाठी 2 तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे। अकाउंटंट या पदासाठी देखील 2 पार्टमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे। त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। यामध्ये स्पेसिफिक क्वेश्चन तुम्हाला तुमच्या डोमेनशी रिलेटेड विचारले जाणार आहे आणि सर्वात शेवटी स्टेनोग्राफर हे जे पद आहे या पदासाठी सर्वप्रथम उमेदवारांची CBT टेस्ट घेतली जाणार आहे आणि त्यानंतर टियर 2 मध्ये तुमची स्किल टेस्ट देखील स्टेनोग्राफीशी रिलेटेड घेतली जाणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो हे एक्झामचं स्वरूप असणार आहे। भारतातील विविध शहरांमध्ये हे एक्झाम सेंटर असणार आहे। महाराष्ट्रातून जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल तर महाराष्ट्रासाठी मुंबई हे एक्झाम सेंटर असणार आहे। तुमचं आवडतं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरतेवेळी देखील देऊ शकणार आहात। मित्रांनो, या सर्व पदांसाठी 0.25 इतकी निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे। त्यासाठी एक्झामचे आन्सर देताना तुम्हाला काळजीपूर्वक या ठिकाणी द्यायचे आहे। बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण डिटेल्स व्यवस्थित वाचून घ्यायची आहे। यामध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल ऑनलाईन एक्झाममध्ये अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। या ठिकाणी दिलेला आहे इन्स्ट्रक्शन फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। तर कोणकोणते कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे, संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा। यामध्ये अजून एक इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्ही एकापेक्षा अधिक पदांसाठी देखील ॲप्लिकेशन करू शकता। मात्र प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करणं आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य असणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।